दमण जे भारतातील एक केंद्रशासित प्रदेश असून जे मुंबईपासून सुमारे 169 किलोमीटर अंतरावर आहे. हे त्याच्या बीचेस फोर्ट साठी खूप फेमस आहे. बहुतेक लोक वॅकेशन स्पेंड करण्यासाठी या पर्यटक स्थळाला भेट देत असतात. तर मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो दमणच्या दुसऱ्या पार्टमध्ये. आय होप तुम्ही माझा दमणचा फर्स्ट पार्ट पाहिला असेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आंघोळ वगैरे करून निघालेलो आहे बाहेर. आता बघू, पहिला आम्ही पेट पूजा करू, नंतर बाकी काय एक्सप्लोअर करायचे करू. फक्त आम्ही दोघंच निघालो आहे. આપણે कोल्हापूर मिसळ खावा जाए. हां, कोल्हापूर मिसळ खावे जाई. हां, खावे जाई. हे आपला मित्र गुजराती पण खूप चांगला बोलतो. कसा बोलतो ते, म्हणजे गुजराती कसं शिकला ते सिक्रेट त्यालाच माहिती आहे. और आज उसके साथ उसी के साथ चला जाएगा. फ्रेश मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. हॉटेल निर्वाणा होमस्टे. बघा इथं फॉर फ्रेंड्स अँड फॅमिली यू कॅन कॉल. स्विमिंग पूल आहे भाई. स्विमिंग पूलमध्ये लोक एन्जॉय करतात. आपल्या गाड्या तिथे. आता आमचा प्लॅन ठरला आहे इथे येऊन पण कोल्हापुरी मिसळ खायला. बघूया इथं कशी आपली टेस्ट लागते. गुजरातमध्ये येऊन पण आम्ही महाराष्ट्राला सपोर्ट करणार आपल्या कोल्हापुरी मिसळ. आता आम्ही आलेलो आहे कोल्हापुरी मिसळ आणि इथं वडापाव वगैरे बाकी पण मिळतात. बघूया. आणि हा आहे मॉर्निंग व्ह्यू मार्केटचा. पूर्णपणे आपण रात्री लाइटिंग वगैरे बघितली होती, पण आता पूर्णपणे कलरफुल वगैरे दिसतात आहे. खरं म्हणजे हॉटेल्स वगैरे, हे सगळे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहे, बार अँड रेस्टॉरंट आहे. हा पूर्णपणे ही लेन आहे पूर्णपणे मार्केटची. तिथून चालू होते पानाशीपर्यंत लांबपर्यंत पसरलेली आहे. तर 3 मिसळपाव ऑर्डर केले. बाकी आपले 2 मित्र रेडी होऊन येत आहेत, रूमवरच आहेत. बघूया कशी टेस्ट आहे मिसळ पावची. महाराष्ट्राची टेस्ट येते का नाही इथं बघूया. गुजरातमध्ये आपली मिसळ आलेली आहे. काय बोलतो स्वप्नील, टेस्ट केली कशी? हा, एक बाईट खाऊन सांग, रिव्ह्यू दे. टेन पैकी किती स्टार? 3-4 म्हणजे सो लेट्स सी. आय विल हॅव इट. अजिबात कोल्हापूर मिसळची टेस्ट नाही आहे. नाव फक्त कोल्हापूर मिसळ आहे, पण अजिबात टेस्ट नाही. कोल्हापूर नाहीच आहे याच्यामध्ये. काय मिसळला अजिबात टेस्ट नाही आहे. काय ते म्हणून आता खातो. आता ऑप्शन नाही आहे मला. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे देवका बीचला. इथे बघा पाणी अजिबात इथं खोल नाही आहे. लोक लांब लांबपर्यंत गेलेले आहेत, पण अचानक जर पाण्याचा प्रवाह वाढला तर पाणी घेऊन जाईल. हे बघा इथपर्यंत आरामशीर उभा राहू शकतो. इथपर्यंत लांबपर्यंत तिथपर्यंत जमीन दिसते. पाणी काय एवढं चांगलं नाही आहे. लोकांची थोडीफार गर्दी आहे. काय आम्हाला काही इंटरेस्ट नाही. बीच ओलिक नाही आहे आमच्यापैकी. कोणीच बीच ओलिक दिसत नाही. उतरायचं का तुला? नाही. बघू चल जाऊया आता. हां, नाही. आपले सुपरस्टार आनंद उतरायचं का तुला पाण्यामध्ये? काय होत? मच्छी राहिलीस आपण गेलो असतो.
बात तो सही है. मच्छी कोणती? मच्छी नाही मच्छी राहिली असती गेलो अरे आहे असतो. मच्छी त्या मच्छी राहिली असती. बाबांच्या पुढे जाऊन फक्त. हा आहे नानी दमन फोर्ट, ज्याच्या दरवाजावर आपल्याला 2 शिलालेख आणि सेंट जेरोमचा पुतळा पाहायला मिळतो. चला एंट्री करूया. इथून एंट्री आहे. नवीन दरवाजा आहे. तर इथे बघा जुन्या काळाला दरवाजा पाहिला. हे बघा असे टोकदार खिळे असायचे शत्रूला अडवण्यासाठी. त्यांनी बऱ्या प्रकारे रिस्टोरेशन करण्याचा प्रयत्न केला, पण असे ते टोकदार खिळे नाही केले यांनी. इथं का बाहेरच्या साईडला आहे? लेट मी सी. नाही, बाहेरच्या साईडला पण नाही. आणि इथे लाकडाचा ओंडका टाकण्यासाठी पण आहे, म्हणजे डबल प्रोटेक्शन. इथून इथपर्यंत तुम्ही टाकू शकता. हे खोबणे आहेत लाकडाचा ओंडका टाकायला. बाकी इथे काहीतरी असेल, कारण अजून इथं पण आय थिंक लाकूड लावू शकत असेल अजून प्रोटेक्शनसाठी. म्हणजे कोणीही शत्रू हत्ती वगैरेने तोडायचा प्रयत्न केला तर, नाही तर तोफाने, तर तुटणार नाही. बाकी हा जुना दरवाजा पूर्णपणे सडला आहे, पण लोक बघू शकतात की हा जुना कसा दरवाजा होता. त्याची तटबंदी पाहायला मिळते गडाची. चांगली मजबूत अशी तटबंदी आहे. हे तर बांधलेलं आहे आताच आहे. तिथे काय स्कूल वगैरे वाटतं. इकडे चला वरती जाऊ. तर आम्ही आता गडाच्या बुरुजवर आलेलो आहे. असे आपले बाणाच्या आकाराचे बुरुज पाहायला मिळतात. अराऊंड पोर्तुगीजांनी 1531मध्ये आपले भारतात आले होते व्यापार करण्यासाठी. आणि 1559 ते 1581मध्ये यांनी हे फोर्ट बांधले इथे दमनमध्ये. अराऊंड 1961मध्ये पोर्तुगीजांना भारतातून हद्दपार करण्यात आले आणि दमन व दीव वगैरे हे भारतात सामील करण्यात आले. त्यामुळे इथे ना जागोजागी आपल्याला पोर्तुगीजांचा आपल्याला स्थापत्यकलेचा जागोजागी आपल्याला नमुना पाहायला मिळतो. हा किल्ला सुमारे 3 एकरामध्ये पसरलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीत 3 बाणाच्या आकाराचे बुरुज आहेत. किल्ल्याच्या 20 फूट तटबंदीमध्ये दक्षिणेत दमणगंगा नदीकडे तोंड असलेला मुख्य दरवाजा आणि उत्तरेला आणखी एक लहान दरवाजा आहे. अजून एक गेट आहे एंट्रीसाठी. पूर्णपणे ओसाड पडल्या फोर्ट. गडावर बघण्यासारखं तर काय वाटत नाही. चला खाली जाऊन बघू. चला इथं काय पायऱ्या आहेत बघूया काय. इथे काय आहे? इथे काहीतरी असेल. पहिला छोटीशी खोली दिसते. इथे पण एक छोटीशी खोली आहे. इथं व्हेंटिलेशनसाठी 2 अशा गोल विंडो पण आहेत. बाकी हा दरवाजा आहे जो आपण बघितला. हा गेट आहे जो आपण तिथून बघितलेला. चला वरती जाऊ आपण. तर दमनचे कसे 2 भाग पडतात. एक मोठी दमन आणि एक नानी दमन. मोठी दमन म्हणजे आकाराने मोठं दमन आणि एक नानी दमन म्हणजे छोटं दमन. तर नानी दमन जो फोर्ट आहे ना थोडासा आकाराने मोठा आहे
लहान आहे, सॉरी आकाराने लहान आहे मोठी दमनपेक्षा. आणि बाकी तर असं रिस्टोरेशन त्यांचं चांगलं आहे. आणि बाकी हे बघा, हे बुरुज आहेत ना, आपल्याला थोडेसे बाणाच्या आकाराचे दिसतात, तर बाणाच्या आकाराचे असे बुरुज येते. बाकी इथं थोडंसं रिस्टोरेशन चालू आहे, कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. ही पूर्णपणे फोर्टची आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. आणि त्या साईडला आपल्याला पाहायला मिळतो मोठी दमन फोर्ट. दोन्ही समोरासमोर फोर्ट आहे. आणि हा मधला रूट आहे, इथे मोस्टली पहारेकरी उभा राहत असतील दोन्ही बाजूंनी लक्ष देण्यासाठी. आणि ही पण तटबंदी आहे, ही चालू आहे, ही जांगे आहेत, हा पण चालू आहे ना. इथून कसं शत्रू वगैरे आले तर त्यांच्यावर भाला वगैरे फेकला जायचा, नाही तर गरम तेल वगैरे काही फेकलं जायचं आणि अडू शकत होता. ही अशी पूर्णपणे आम्ही तटबंदी फिरतोय, एक्सप्लोअर करतोय. एवढी मजबूत तटबंदी आहे ना, याच्यावर आरामशीर काही घेऊन जाऊ शकतो, घोडा का पण घेऊ शकतो, एवढा मोठा आहे तटबंदी आहे. आणि इथं काहीतरी चालू आहे वाटतं. तो बस समोर दिसतोय तो मोठी दमन फोर्ट, लाईट हाऊस दिसतोय. जांग्या खूप छोटा नाही हा, छोटाच आहे. नानी फोर्ट म्हणजे height तो ला मोठा, होतं, तो मोठा, मोठ्या मानाने. तो मोठा आहे. तर तो आपला मोठी दमन फोर्ट आणि हा नानी दमन फोर्ट. तर या दोघांच्या मध्ये जी आहे ती दमनगंगा आहे, म्हणजे दक्षिण दमनगंगा नदी आहे दोघांच्या मध्ये. आणि पश्चिमेला जो पडतो तो आहे अरबी समुद्र. हे बघा, पूर्णपणे दोघांच्या मध्ये दमनगंगा आहे. इथे मेन म्हणजे डेव्हलप आहे, रोड पण खूप चांगले आहेत, चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकतो तुम्ही. आणि हे बघा, आम्ही पूर्ण तटबंदीवरून चालतोय, बऱ्यापैकी मोठी जागा आहे, अशा आरामशी चालू शकतो. आणि इथून कुठले पण शत्रू येत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवलं जायचं. पूर्ण तटबंदीवर चालू 360 राऊंड मारू शकतो आरामशीर. ती आय थिंक स्कूल आहे ना, हा स्कूल ती स्कूल आहे. आणि इथं चर्च आहे. त्याला मारे सांग. बाकी मुलं क्रिकेट खेळत आहेत, मन करतंय खेळायला जाऊ. हो मग प्लेयर कमीच आहे त्यांच्याकडे. नाही रे. काय बोलतो, जाऊ शकतो. हो जाऊ शकतो. तर आम्ही आता चाललो आहे मोठी दमन फोर्टला, एकदम जवळच आहे तिथून. राईट मारलं की डायरेक्ट छोटा ब्रिज लागेल, तिथून आम्ही डायरेक्ट मोठी दमन फोर्टला पोहोचू. तेव्हा आज चालू झालेला आहे मोठी दमन फोर्ट. याची बघा तटबंदी आपल्याला पाहायला मिळते, थोडी उंच पण आहे ही तटबंदी. मस्त. आणि हा आलाय आपला एंट्री पॉइंट. हा आहे बॉम्ब जीजस चर्च, जो आपल्याला मोती दमन फोर्टमध्ये पाहायला मिळतो. आणि इथं बघा मस्त आहे, झाडे पण आहेत. बॉम्ब जीजस चर्च. आणि इथे बघा पूर्ण कलरवाले घर आहेत. लेट्स गो इनसाइड. शांतता एकदम शांतता पाहायला मिळते. रात्री आम्ही इथेच आलो होतो, जिथे
मस्त लाईटिंग वगैरे होती आणि तिथे रेस्टॉरंट होतं. जायचं होतं आम्हाला, वाईफ्स होत्या चांगल्या, पण काही कारणास्तव आम्ही गेलो नाही. चला थोडंसं हे चालू आहे. आणि गाणं पण आहे. ठीक आहे. गाणीमध्ये मी तो गात नाही आहे. जाऊ दे ना आतमध्ये वाटमध्ये. जाऊयात सर. तर भुयारी मार्ग आहे. माझं नाव हे आठवते. आपल्याला खाली जायला अशा पायऱ्या आहेत. तू आले ना सोबत? पूर्वीच्या लोकांना आतमध्ये गेले ऑक्सिजन मिळावं म्हणून चला सापडलेली आम्हाला. भुयारी मार्ग आहे बोलतात. भुयारी. मोबाईल दे कोणाचा तरी. काय दिसतंय? संपला वाटतं इथे. काय जाऊ ना कुठे ते निघाला चालू मी. इथे आता क्लोज आहे. तर पुढे काय ए, दिसतंय? बोला पाणी रे. पाणी बिनी येतं. पाणी पायऱ्या तिथं. पाणी आहे पाणी. समुद्राचा बाईक निघसेल डायरेक्ट बीच अरे तो शॉर्टकट लावला डायरेक्ट इथे थोडं पाणी दिसतंय. त्यामुळे इथं पुढे तर जात नाही. इथं पायऱ्या आहेत. त्यामुळे हा भुयारी मार्ग कुठे जाईल सांगता येत नाही. जाऊया का मग? चला अरे इथून बोलतोय मी. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. चला. पोर्तुगीजांच्या आत्मा जागे होतील म्हणजे. आज इथे गर्दी आहे मोस्टली फोटो काढायला लोकांची. काल रात्री कोणी नव्हतं एवढं. चला एक्झिट. आता आम्हाला बघायचंय कुठे चांगलं खायला मिळतं. कालपासून आम्हाला काही चांगलं खायला मिळालं नाही. आता जिथं भेटेल ना तिथं पूर्ण ताव मारणार. ते आपले मंडळी. काय रणगाडा काय नॉर्मल आहे. हा बनवलेला वाटतं ना. कासली आहे. कासली नाही वाटत तुला. मस्त केले नाही. स्प्रिंकल 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 स्प्रिंकल्स. ए काय फिरताय? तर आम्ही पोहोचलेले ओय दमन हॉटेल अँड रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट. लेट्स सी कसं आहे. वाटतं तर आहे रिव्ह्यूमध्ये तर चांगलं होता. रिव्ह्यू बघून आलेलं आहे. तर बघूया ओय दमन कसं आहे. ओय दमन एमबीएस चांगला दिसतोय याचा. मस्त. व्हेरी नाईस. रात्रीचा खूप चांगला इथं व्ह्यू असेल. आता पण ठीक आहे जेवणासाठी तर चांगलंच असेल. होप सो. फिंगर क्रॉस. काय बोलतो टेस्ट असेल चांगले? असेल 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 ना? बघून तर वाटते मला. बघून वाटते. बाकी quality खाल्ल्यावर पण समजेल. लेट्स सी. मला निघून दिला. हे आपलं आहे चिकन पहाडी. टेस्टला चांगला आहे. जबरदस्त आहे. इथं क्वांटिटी जास्त
पनीरची आली आहे. पनीर मस्त आलाय तो. एकदम क्रिस्पी आहे रे त्याचा. मस्त आहे. फ्रेश लाईम सोडा. हे नाही ते वर्जिन मोजिटो बोल. हा वर्जिन मोजिटो बोल. व्हर्जिन मोजिटो. हो जबरदस्त. तो लिंबूडा बोल त्याला वरून लेडा मीठ मसाला. गोटी सोडा. गोटी सोडा. ये चटनी रिफिल कर दो ना. रिपीट कर दो. ठीक है पेड है क्या हाजी. तुझं? लास्टला आम्ही ऑर्डर केली आहे दाल खिचडी. हे सजवतोय. आ रहा क्या दाल खिचड़ी खाने आ रहा क्या? जल्दी बोल. जल्दी बोल टेस्ट कर जल्दी कर. हम ना हे सज हे करू. डेकोरेट नाही काढू. वेल अँड गुड. मस्त तडका आहे ना. बरोबर. होय दमनला आम्ही स्टार्टरमध्येच फुल झालो आहे पण चांगले होता. वेल अँड गुड होता. आरामशीर बसून इथं खाऊ शकत होतो. आणि लास्टला आम्ही दाल खिचडी ऑर्डर केली आहे. ऑलमोस्ट सगळे फुल झालेले. तर आता ह्यानंतर आम्ही जाणार आहे जंपोरे बीचला. तिथे बघू बोलतात की तिथे फिश फ्राय करून देतात 200-300मध्ये. तर तिकडे गेलं बघूया. बाकी आपला लास्ट स्टॉप आहे लास्ट डेस्टिनेशन आहे जंपोरे बीच. आता थोडा आलोय आम्ही जवळ खाली उतरलोय. मस्त वाटतंय. हा देवका बीच पेक्षा हा जंपोरे बीच चांगला वाटतोय. हा मोठा पण आहे थोडा आणि चांगल्या प्रकारे एकदम इथं तुम्ही एन्जॉय करू शकता. पीसफुल आहे. शांतता आहे. इथे मस्त बसू शकता. समोरच महादेवाची मूर्ती आहे. एकदम मस्त. शांतपणे बसू शकता. फक्त एवढं आहे की समुद्रामध्ये थोडा डीप जाण्याचा प्रयत्न करू नका. सो रिस्की असू शकतं खूप. कधी कोणती लाट तुम्हाला आतमध्ये घेऊन जाईल सांगता येणार नाही. बाकी मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला दमन? हा नाही ना. पैसा वेस्ट. पैसा वेस्ट. महेश ठीक आहे पण एवढा चांगला नाहीये. तू का हे करशील का रेकमेंड करशील का कोणाला? टाइमपासला येऊ शकता पण पूर्ण एन्जॉयमेंटला नाही. बस पूर्ण एन्जॉयमेंट टाइमपाससाठी येऊ शकता. आमचे व्हेजवाल्यांसाठी तर नाही. व्हेजवाली नको या काय. व्हेजवाल्यांसाठी नाहीये. फॅमिलीसाठी पण नाहीये. डाळ खिचडी पण महाग आहे. सगळंच महाग आहे. काय बोलणार. आणि बाकी काय नाही आहे बघा हेच आहे. तर आम्ही महादेवाच्या इथं येतो. तिथून सरस थोडंसं पुढं आलं ना जंपोरे. हा ॲक्च्युअल बोलतात जंपोरे बीच आहे. आणि इथे बघा पूर्णपणे लोकांची गर्दी. फुल ॲक्टिव्हिटी आहे. घोडा बिडा बाकीच्या ॲक्टिव्हिटी पण आहेत. या बीचवर इथे फिश पण फ्राय करून मिळते. तर बघूया आपल्याला फिशचा काय रेट आहे वगैरे अंदाज काढूया. आणि बघा हा बाई मस्त व्ह्यू आहे इथून पण. खूप इथं जास्त गर्दी आहे. जिथं महादेवाची मूर्ती होती ना तिथून थोडंसं सरळ पुढे आहे. तर इथे एंड येतो असा. तर इथेच जास्त सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात. वॉटर ॲक्टिव्हिटी. पॉपलेट झिंगा चिकन ग्रेवी ऑमलेट. कैसा है पॉपलेट? 500 का कितना? 2 पीस. और ये प्रॉन्स 300 का 10. 10. और कौन सा फिश है? हाँ? और कौन सा बस फिश? 2 ही फिश, पापलेट और झींगा और चिकन मिलेगा. चिकन. ठीक है. ठीक आहे. काय ते सगळीकडे तेच काय करायचं प्रॉन्स ना. बाकी कोई फिश मिलेगा ऐसा कहीं नहीं मिलेगा. यही फिश चलता है इधर. यही 2 चलता है. नहीं हाँ, वही चलता है.
बंदे लोगों को सुरमई चाहिए था. नहीं वो सब चलते वो सिर में तो खराब हो जाता है. प्रॉन्स आपले आहे 300 मध्ये 10 देणार आहेत आणि पापलेट देणार आहे आपल्याला 500 रुपयात 2. तर बघूया पहिला प्रॉन्स ट्राय करू. पापलेट सिंगल देता एक प्लेट प्रॉन्स और एक सिंगल पापलेट. चाय चाहिए आप लोगों को? एक चाय दे दो. किती चाय हा चाय चाहिए. अभी 2 दे दो चाय. नाही मला पाहिजे आता. अभी 3 चाय दे दो. ठीक आहे आता आम्ही एक प्रॉन्स फुल आणि एक पापलेट केली आहे. म्हणजे पापलेट एक घेतली तर 250ला असेल आय थिंक. आणि प्रॉन्सचे झाले आपले 300 बरोबर ना. ठीक आहे. काय म्हणणं आहे तुझं काय? तिकडे जाऊन खाऊया. तिकडे जाऊन खाऊया. मग इथं उचलून घेऊन जायचं नको अजिबात नाही. इथेच खायचं. आमची आलेली आहे पॉपलेट फ्राय. पॉपलेट एवढं भजी मोठी खाल्ली. बघूया टेस्ट करून कसे. गरम आहे. मॅगी जाऊ का रे आनंद. मॅगी सांग ना. एक मॅगी चांगली आहे. चला चेकआउट झालेला आहे आमचा. बाय 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 टू दमन. आता आम्हाला द्यायच्या त्या आमच्या स्कूटी ज्या घेतल्या होत्या आम्ही रेंटवर, हे रिटर्न करू आणि निघूया आपल्या ट्रेनच्या दिशेने.